महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे एक असं नेतृत्व आहे की ज्यांची भाषणं अनेकदा त्यांच्याच अंगलट आलेली आहेत. मग ते कोणतंही भाषण असो, बऱ्याचदा अजितदादा पवार यांची जी भाषणं होतात तो जो परिणाम साधायचा आहे तो साधण्याऐवजी त्याच्या उलटच काहीतरी होतं, हे बरेचदा त्यांच्या भाषणामुळे झालेलं आहे. गेल्या लोकसभेला आपण या सर्व गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे. बारामती लोकसभा निवडणूक ही फार गाजलेली निवडणूक होती. त्यावेळी अजितदादांनी सुप्रियाताईंच्या विरोधात किंवा सुप्रियाताईंची जी ॲक्टिंग केली होती, अरे कसा आहेस तू, कुठे आहेस तू, येऊन भेट वगैरे, अशी जी काही मस्त त्यांच्या शैलीत ॲक्टिंग केली होती, ती ॲक्टिंग फार गाजली. त्याच्यावरती मीम्स झाले. एकमेकाला जर आता लोकसुद्धा बोलवायचं असेल किंवा व्हॉट्सअपवरती पाठवतात, कुठे आहेस तू, कसा आहेस तू, असं ते भाषणाच्या अजितदादांच्या ऑडिओची क्लिपच पाठवतात. हे गमतीचं झालेलं आहे फार. मात्र त्या भाषणाचा परिणाम बारामतीमध्ये उलटा झाला आणि सुप्रियाताईंना सहानुभूती स्वतःहून मिळाली होती अजितदादांच्या याच भाषणामुळे. दुसरं एक त्याचवेळी अजितदादांनी भाषण केलं होतं, त्यामध्ये ते म्हणले की इथे काही लोक येतील, सहानुभूती देशीला तुम्ही किंवा ते भावनिक करतील तुम्हाला, तर तुम्ही भावनिक होऊ नका, विकास कामावरती फोकस करा, असं अजितदादांनी सांगितलं होतं त्या भाषणात. साहेबांनी कुठेही, त्यावेळी पवार साहेबांनी कुठेही भाषण केलं नव्हतं, म्हणजे भावनिक केलेलं नव्हतं, तरी सुद्धा अजितदादांनी हे वाक्य वापरलेलं होतं आणि उलट ह्याचा परिणाम उलटाच झाला. ते भाषण संपून जवळपास 6-1 महिने झाले, 5-6 महिने झाले. मात्र आज ते भाषण अजितदादांच्या परत अंगलट आलेलं आहे. शरद पवार साहेब हे फार मुत्सदी नेते आहेत. ते जर विरोधक असतील तर त्याचा कुठलाही हिशोब शिल्लक ठेवत नाहीत. त्याची बाकी सगळी भागवूनच पवारसाहेब गप्प बसतात. आज देखील पवारसाहेबांनी युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ, हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ जी काही सभा घेतली, त्यामध्ये अजितदादांची काल सभा झाली. त्यात ते भावनिक झाले होते आणि त्यावेळी रुमालाने आपलं अश्रू पुसले होते किंवा डोळे पुसले होते. असं जे काही झालं होतं त्याची ॲक्टिंग केली. ती ह्या क्लिपमध्ये तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये दिसेल, पाहून घ्या ती कशी आहे, पवारसाहेबांनी कशी ॲक्टिंग केली. वास्तविकची 2 प्रकारची भाषणे. 6 महिन्याच्या पूर्वी सुफियाची निवडणूक होती, बरोबर आहे, आणि त्यावेळेला सुनील उभ्या होत्या. भाषणं काय होती, नेत्यांची भाषणं होती की साहेबीची भावना प्रधान बोलतील, भावनेला हात घालतील, त्या भावना प्रधान तुम्ही होऊ नका, भावना प्रधान होऊ नका. साहेबीची डोळ्यात पाणी आणतील आणि मत द्या म्हणून सांगतील, त्याला काही तुम्ही हे करू नका, भावना प्रधान होऊ नका. चांगले माझ्यासाठी सल्ला दिला. आजच्या वर्तमानपत्रात ते वाचेल का कालच्या सभेमध्ये? त्यामुळे याच्यामध्ये हा प्रश्न भावनेचा नाही, हा तत्वाचा आहे, विचाराचा आहे. तत्वज्ञान गांधी, नेहरू हे कुठलेही हिशोब बाकी ठेवत नाहीत. मग ते वक्तृत्वातून आलेले हिशोब देखील अजितदादांचे त्यांनी बाकी ठेवलेले नाहीत. आज ह्या क्लिपमध्ये बघितलं त्यानुसार त्यांनी कालचा हिशोब किंवा तो जो 4-5 महिन्यापूर्वी भावनिक होऊ नका केलेलं वक्तव्य अजितदादांचं होतं, त्याचा देखील हिशोब पवारसाहेबांनी चुकता केलेला आहे आजच्या ह्या भाषणाच्या माध्यमातून. दुसरी गोष्ट, अजितदादा हे बोलताना
म्हणजे काय असतं की ते एक मुद्दा धरून जातात आणि तो मुद्दा जर कसा जाईल तसं त्या प्रवाहासोबत बोलत जातात. फार काही ते भाषण मेंटेन करत नाहीत. बऱ्याच वेळेला त्यांनी भाषण फार चांगलीही केलेली आहेत. म्हणजे उमेदवारांच्या प्रचारार्थ चांगली भाषणं ही त्यांची आहेत. म्हणजे काही भाषणं वगळता जी काही अपवादात्मक किंवा वादग्रस्त भाषणं झालेली आहेत ती वगळता चांगली भाषणं ही अजितदादांची आहेत. मात्र गेल्या लोकसभेला त्यांनी निलेश लंकेंच्या विरोधात सुजय विखेंच्या बाजूने सभा घेतली होती. डॉक्टर सुजय विखेंचा प्रचार करायला जाताना त्यांनी एक सभा घेतली होती. त्यामध्ये निलेश लंकेंना कमी लेखलं होतं. त्याचा परिणाम झाला उलट लोकांच्यात सहानुभूती निर्माण झाली ती निलेश लंकेंच्याबद्दल आणि निलेश लंके तिथं विखेंसारख्या मातब्बर उमेदवाराचा पराभव करून निवडून सुद्धा आले. त्याच निवडणुकीत बीडमध्ये बजरंग बाप्पा हे उमेदवार होते. बजरंग बाप्पांच्यावरती ज्यावेळी टीका केली, म्हणजे बजरंग सोनवणे यांच्यावरती जी टीका केली की तुझ्या मुलीला ग्रामपंचायत सदस्य करता येत नाही आणि हा लागला खासदारकीची निवडणूक लढवायला किंवा त्याचं धंदापाणी वगैरे व्यवस्थित केला पाहिजे त्याचं त्यानं अशा टाईपचं जे भाषण केलं होतं तेही तिथं काही फार पंकजा मुंडेंना उपयोगी पडलं नाही. उलट त्याचा उलटा परिणाम साधला गेला आणि बजरंग सोनवणे हे बऱ्याच मताने म्हणजे मातब्बर उमेदवार पंकजाताई असताना सुद्धा ते जिंकले हे महत्त्वाचं. फरक कमी असे ना तिथं देखील तुतारी आणि पिपाणी असं जे चिन्हांचा गोळ झाला होता त्यात पिपाणीने तुतारीची मतं खाल्ली. तसं असताना देखील बजरंग बाप्पा सोनवणे हे निवडून आले. तिथं निवडून येणं हीच मोठी गोष्ट आहे. मताधिक्य वगैरे फार मोठी गोष्ट नाही. पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडून येणे हीच फार मोठी गोष्ट होती आणि त्यात काही ना काही वाटा हा अजितदादांच्या भाषणाचा होता की अजितदादांनी बजरंग बाप्पाला जे काही बोललं त्यामुळं बजरंग बाप्पांना उलट सहानुभूती मिळाली लोकांकडून आणि त्यावरती ते विजयी झाले. म्हणजे जी काही शेवटची मताधिक्य आहेत तेवढी तरी अजितदादांच्या त्या भाषणामुळे कन्व्हर्ट झाली असावीत असं वाटतं. हे असं अजितदादांच्या भाषणाचे उलटेच परिणाम बऱ्याच वेळेला झालेले आहेत. हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे, महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. काही वेळा त्यांची भाषणं अतिशय चुकीची झाली त्यावेळी त्यांनी स्वतःहून आत्मक्लेशसुद्धा केलेला आहे. मात्र आज परत तासगावात संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे आणि तिथे रोहित R.R. पाटील यांच्या विरोधात ते निवडणूक लढवत आहेत. तर संजय काकांच्या प्रचाराला अजितदादा आले होते. तिथल्या भाषणात त्यांनी आबांच्या काही आठवणी सांगितल्या आणि त्याच वेळी आबांवरती टीका म्हटलं जाणार नाही पण टीका सदृशच ते बोलले की आबांना नेता म्हणून निवडण्यासाठी किंवा उपमुख्यमंत्री करण्यात त्यांचा रोल होता. पण ज्यावेळी सिंचन घोटाळ्याचा आरोप जो विरोधकांनी माझ्यावरती केला त्या आरोप ज्यावेळी झाले त्यावेळी चौकशी आली त्यावेळी आबांनी या खात्यासंदर्भात ओपन एन्क्वायरी व्हावी असा शेरा मारलेला होता आणि त्यावरती सहीसुद्धा गृहमंत्री म्हणून नात्याने केली होती ही आठवण सांगितली. जनरली आपण कधीही म्हणजे एक सामाजिक संकेत असा आहे की मृत व्यक्तीबद्दल आपण फारसं म्हणजे इतर काही वेगळ्या गोष्टी बोलत नाही. मात्र अजितदादांनी ते संकेत तोडले. भाषणाच्या भरात किंवा त्या प्रवाहात ते बोलत असताना ते तुटले गेले असावेत. मात्र हे संकेत अजितदादांकडून तोडले गेले. आता लोकसभेप्रमाणे रोहित पाटलांना याचा फायदा होणार का अशी परिस्थिती तिथं निर्माण झालेली आहे. ते भाषण काही वेळापूर्वीच झालेलं आहे त्यामुळे ते तुम्ही बघूही शकाल यूट्यूबवरती. त्यातली जी काही छोटी क्लिप आहे ती तुम्ही बघून घ्या. खाऊ नको इस्लामपूरला सांगितलं होतं. मी टीका केली होती त्याच्यावर. कशाला रे म्हणलं तंबाखू खात असतो हे लोकांना कॅन्सर होतात कारण साहेबांना पण तो गंभीर आजार झाला होता. म्हणलं गप्प बस राव आपल्याला लय काम करायचंय पुढं. पण ते कुठलं गुपचूप मी नसलो की गुपचूप सोडायचं मी असलो की म्हणायचं कुठे दादा काही नाही काय पण मी माझ्याकरता नव्हतं सांगत मी त्याच्याकरता सांगत होतो. आणि हे सगळं दुर्दैवाने झालं हे काढायचं काही गरज नव्हती. पण नंतर माझ्यावर आरोप झाले मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला.
म्हणले याच्यावर 70,000 कोटीचा आरोप करूया आणि सारखं 70,000 70,000 70,000 म्हणायचं. अजितराव घोरपडे त्या खात्याचे मंत्री होते. माझ्यावर आरोप झाला ना, त्या दिवसापर्यंत महाराष्ट्राची 1 मेला निर्मिती होऊन त्या दिवसापर्यंत पगाराचा आणि सगळा खर्च 42,000 कोटीचा आणि मला 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केला म्हणलं. आता जायला म्हणून 42,000 कोटी आजपर्यंत इतक्या वर्षात तिथं खर्च झाले 70,000 नाही म्हणले. आकडा जेवढा मोठा तेवढा लोकांना वाटतं राहिला असल बरं का असल बरं का झालं. माझी वाटच लागली आणि त्याच्यातनं ती एक फाईल तयार झाली आणि ती फाईल गृह खात्याकडे जाते. ह्यांनी त्या फाईलीवर अजित पवारांची ओपन इन्क्वायरी करावी म्हणून सही केली. केसांनी गाळा कापायची धंदेत राव. आणि मला हेही माहीत नव्हतं. नंतर राष्ट्रपती राजवट आली. आपण पृथ्वीराज बाबाचा पाठिंबा घेतला काढून, सरकार गेलं, राष्ट्रपती राजवट. त्यावेळेसचे राज्यपाल म्हणले ही फाईलवर मी सही करणार नाही, निवडून आलेला मुख्यमंत्री करेल, लोकशाही आहे, मी असं काही कुणाला हे करणार नाही. निवडून आले आपले देवेंद्र फडणवीसचं सरकार आणि देवेंद्रनी सही केली आणि मला नंतर सांगितलं या इकडं. मला घरी बोलवलं, म्हणले हो का ही सही मुख्यमंत्र्याच्या करता राहिली होती, तुमच्या आबानी तुमची इन्क्वायरी ओपन करण्याच्या करता सही केली की नाही. आणि खरंच त्याची सही होती. मला इतकं वाईट वाटलं. ठीक आहे म्हणलं आपला जेव्हा भावाचा सहकारी, पण काय आपलं काहीतरी चुकलं असेल म्हणून आपल्याला कामाला लावून बाबा त्या ठिकाणी हे केलं. हे असं नाही झालं पाहिजे. आम्ही अलीकडचीच जर 2 उदाहरणं बघितली किंवा जर गेल्या लोकसभेतले काही त्यांची वक्तव्य पाहिली आणि आजचं हे तासगाव संजय काकांच्या प्रचारार्थ बोललेलं जे वक्तव्य होतं ते पाहिलं तर अजितदादांच्या भाषणामुळे कितपत फायदा आणि कितपत नुकसान होतं हे पाहिलं तर लक्षात येईल अशा परिस्थिती आहे. तुम्हाला काय वाटतं की अजितदादांचं जे वक्तृत्व शैली आहे किंवा वक्तृत्व आहे त्यामुळंच बऱ्याचदा अजितदादांच्या अंगलट येतं आणि अजितदादांनी या वक्तृत्वात सुधारणा करण्याची गरज आहे का? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कळवा. ह्या व्हिडिओ चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसलं तर करून घ्या. आणि विधानसभेबद्दल आपण अनेक व्हिडिओ केलेले आहेत, ते देखील पहा, या चॅनलवरती आहेत. थँक्यू, धन्यवाद.